सुफला मलयज शीतला सस्य श्यामला मातरं वंदे मातरं। आत्ताच इथं एका विद्यार्थ्यानं एक अतिशय सुंदर कविता सादर केली। इंग्रजीत एक भाषण सुद्धा संविधानावरती केलं। माझी सुद्धा अनेक वर्षापूर्वी एक कविता लिहिली होती 2014 साली। अंकुर साहित्य संमेलन गोवामध्ये सादर करण्यासाठी ही 10 वर्षापूर्वी लिहिलेली कविता जणू काही आजच्या दिवसासाठीच लिहिली होती। आणि आज हा सोन्याचा दिवस आहे की प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आपण संविधान मंदिराचं उद्घाटन आणि तेही आपल्या देशाचे महामहिम उपराष्ट्रपती माननीय श्री जगदीप धनखडजी यांच्या हस्ते करत आहोत। या आजच्या कार्यक्रमासाठी समर्पित ही कविता, आपण या कवितेचा आनंद घ्या। हिंदीतून आहे ही कविता। सभी देवी और सज्जनों को सादर प्रणाम, भाई और बहनों को सादर प्रणाम। रामचंद्र जी ने छोड़ा यहाँ राज्य, छत्रपति शिवाजी महाराज ने गढ़ा यहाँ स्वराज्य। धर्मवीर संभाजी महाराज की गई यहाँ जान, ज्ञानोबा तुकोबा आपका अद्भुत ज्ञान। एक हाथ में रामायण दूसरे हाथ में स्वराज, मंदिर से मस्जिद तक आया हूँ, अपने संविधान का न्योता लाया हूँ, अपने संविधान का न्योता लाया हूँ। आपला महाराष्ट्र हा अनेक विद्वान लोकांनी भरलेला आहे। या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक महापुरुष होऊन गेलेला आहे, एक महान संत होऊन गेलेला आहे। पहा, अगदी राज्य पातळीवर नव्हे, देश पातळीवर नव्हे, तर जागतिक पातळीवर अनेक महापुरुषांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे। या पुढचं कडवं त्यांच्यासाठी समर्पित आहे। महात्मा फुले के किसानों के लिए अश्रु बहे, सावित्री माई ने शिक्षा के लिए जुल्म सहे। उठी आवाज लोकमान्य तिलक की सख्त कलम, आए बाबा साहब अंबेडकर और खत्म हुए जुल्म। एक हाथ में कुरान दूसरे हाथ में संविधान, पारतंत्र से स्वातंत्र्य तक आया हूँ। मित्रों, संविधान का न्योता लाया हूँ, संविधान का न्योता लाया हूँ। औद्योगिक प्रशिक्षण संस्था या देशाच्या उद्योग जगताचा कणा आहेत। आज औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत म्हणून अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला यांच्यासारखे अनेक उद्योजक आपापल्या मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या चालवत आहेत। आपल्या देशाला उद्योग जगतामध्ये पुढे नेत आहेत। आपला देश हा जो विकास करत आहे उद्योग जगताच्या जीवावर, आणि उद्योग जगताचं जे काम आहे त्याचा कणा आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था। म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठीच्या या 4 ओळी, व्यवसाय प्रशिक्षण का सेवक हूँ। प्रत्येक शिल्पनिदेशक, शिल्पनिदेशिका, प्रत्येक कर्मचारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत काम करणारा हा देशाच्या विकासामध्ये आपलं महत्त्वाचं योगदान आपल्या प्रशिक्षणार्थ्याच्या माध्यमातून देत असतो। व्यवसाय प्रशिक्षण का सेवक हूँ, ग्रामीण भारत में आशा की किरण हूँ, सपने जरूर देखना उम्मीद बनकर आया हूँ। एक हाथ में रोजगार दूसरे हाथ में माँ बाप का प्यार, एक हाथ में रोजगार दूसरे हाथ में माँ बाप का प्यार। अराजकता से शिक्षा तक और शिक्षा से कौशल्य तक आया हूँ। मित्रों, संविधान का न्योता लाया हूँ, संविधान का न्योता लाया हूँ। प्रशिक्षणार्थ्यांच्यामुळे हा ITI आहे आणि विद्यार्थ्यांच्यामुळे, तरुणांच्यामुळेच या देशाला, राज्याला आणि प्रत्येक गावाला शोभा आहे। असं म्हणतात की भारत हा तरुणांचा देश आहे। जगातले सर्वात जास्त तरुण हे आपल्या देशामध्ये राहतात। त्यांच्यासाठीची ही
त्यांच्यासाठीचं हे कडवं आहे, त्यांना समर्पित. मित्रो मजबूत बनो, खूप खेळना. खेळाचं महत्त्व आता अलीकडे कमी होत चाललंय पहा. मोबाईलच्या जमान्यामध्ये मोबाईलवरतीच आपण गेम खेळत बसतो आणि मैदानी खेळ खेळायचे विसरतो. मैदानी खेळ सुद्धा सर्वांनी खेळले पाहिजे. मित्रों मजबूत बनो, खूब खेलना, ज्ञान पाकर भविष्य में जोर से कूदना. सभी को मिलेगा मुफ्त प्रशिक्षण, सभी को मिलेगा मुफ्त प्रशिक्षण, मिलेगा भरपेट 2 वक्त भोजन. एक हाथ में उद्योग, दूसरे हाथ में जिम्मेदारी. राजा से प्रजा तक आया हूँ, संविधान का न्योता लाया हूँ, संविधान का न्योता लाया हूँ. नाना मेरे, माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. भूम तालुक्यातलं एक छोटंसं गाव. अंग्रेजों का डंडा तब जाकर लहराया भारत का तिरंगा झंडा. काम ऐसा करूंगा, प्रत्येकाने हे काम देशासाठी केलं पाहिजे. काम ऐसा करूंगा, भारत का तिरंगा लपेटे हुए मरूंगा. गर्व से कहेंगे नाना मेरे, देश का भविष्य हाथ में तेरे. एक हाथ में विकास और दूसरे हाथ में प्रयास. स्वर्ग से फिर पृथ्वी पर आया हूँ, मित्रों संविधान का न्योता मैं लाया हूँ. धन्यवाद. ज्योत्स्ना पुलकितयामिनी, पुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी. सुहासिनी सुमधुर भाषिणी, सुखदांबर